हाँ नाही, आपण पॅकेज सोबतच ती ऑफर देतो. करेक्ट. हो, कंपनीचा फायदा आहेच. येस. हा नाही सॉरी, काय म्हणत होता? हॅलो. हॅलो जुई का? हा बोल ना. काही नाही, काम सुरूच आहे. अच्छा, बराच वेळ लागेल का मग? माहित नाही ग, जय फोनवर बोलतोय ना. तुला माहिती आहे दीदी, जयची मला खूप मदत होती. काही शंका असतील तर मी तुला विचारे ना. हो हो विचार. मी आता एका मीटिंगला जाते. मीटिंग वरून आले ना की मग विचार. हा हो चालेल. तुला काही निरोप द्यायचा होता का? हा म्हणजे मिसा तिथी दाभोळकर निघायचं का? हो सर. बरं ठीक आहे, बाय. चला टाइम अप, 10 मिनिटं झाली. चला जेवायला. चला ऐक रे, हे बघ मेथीची भाजी घेतलीये. हा चला येताय ना? डबा घेतो. जय आणि जुई आलोच आम्ही. जुई खूप काम केलेलं दिसतंय. चला आता निवांत जेवून घ्या. चला. हो. हा ग, खरं आहे ना, खूप वेळ काम केलं ना बिचारीनी. बारीक झाल्यासारखी नाही वाटत. हे काहीतरीच तुझं रजनी. मजा हो. आदिती मॅडम कुठे दिसत नाही? जय सर, अदिती मॅडम अविनाश सरांबरोबर लंच मीटिंगला गेले. हो का? मला काही बोलली नाही. तू काय तिचा बॉस आहेस का सगळं तुला सांगायला? नाही, मी बॉस म्हणून नाही, कलिग म्हणून विचारतो. आणि आदिती मॅडम सुद्धा टीम लीडर होत्या तेव्हा कधी बॉस म्हणून वागल्या नाहीत माझ्याशी. असा साधेपणा असायला पाहिजे. जय, तू बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर आहेस, पण बॉस म्हणून कधीच वागत नाहीस. नंदिनी मॅडम, मला आता असं वाटतंय की ह्यानी आता मला टोमणा मारला. असं तुम्हाला वाटतंय, पण त्याच्यात माझा काहीच दोष नाही. कुठला विषय कुठे नेताय? नाही आता साई, मेथीची भाजी नको असेल ना तुला? नाही, कारण भांडण करून पोट भरलं असेल तुमचं ना. रजनी, याला टोमणा म्हणतात. नाही नाही, लंच टाइम झालाय. नवरींच्या आदेशानुसार वेळेत लंच टाइम संपणार आहे, तर लवकर जाऊन लंच करून घेऊया. नवरे आले नाहीत आपल्याला जेवायला सुद्धा देणार नाहीत. कामा करा लगेच म्हणते. जय, मगाशी तुला अदितीचा फोन आला होता तेव्हा तू दुसऱ्या कॉलवर होतास, पण मला माहित नव्हतं की ती मीटिंगला गेली. हा मेसेज तुला द्यायचा आहे. आय एम सॉरी. नाही ठीक आहे, चला जेवून घेऊया. खूप काम करायचं.
नंदिनी, मी काही वेगळ्या टूर्स बद्दल विचार करतेय. त्या आपण प्लॅन कराव्यात असं मला वाटतंय, आणि ज्या मुख्यतः सिनियर सिटीजनसाठी असतील आणि महाराष्ट्रातच असतील. म्हणजे कसं, आतापर्यंत आपण त्यांच्यासाठी तीर्थक्षेत्रांच्या किंवा प्रेक्षणीय स्थळांच्या टूर्स ऑर्गनाईज केलेले आहेत, पण आता काही वेगळ्या ठिकाणांचा आपण विचार करू शकतो का? कारण बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या आवडी असतात. काहींना निसर्गाची खूप आवड असते, त्याच्याबद्दल अभ्यासपूर्ण माहिती घ्यायला आवडते ट्रिपमधनं. काहींना सोशल टुरिझम मध्ये इंटरेस्ट असतो, काहींना टूरवर गेल्यावर काही ऍक्टिव्हिटी स्वतः करायला आवडते, काही ऍडव्हेंचर्स त्यांना झेपतील अशी ती करायला आवडतात. तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण काही नव्या टूर्स, नवी ठिकाणं अशी प्लॅन करू शकतो का? आणि हे काम ना थोडं लवकर करायचंय. नंदिनी, काय झालंय? अहो, अविनाश सर लंच मीटिंगला गेलेत ना? हो. मग छान. काय काय छान? नी दोघांचं ट्युनिंग खूप छान जमतं ना? काय काय कोणाचं काय म्हणतेस? आदित्य आणि अविनाश सर यांचं दोघांचं ट्युनिंग छान जमतं ना? नंदिनी, आता इथे आपण सिनियर सिटीजनच्या नव्या टूर्स बद्दल डिस्कस करतोय. या संदर्भातले तुझे इनपुट मला कधीपर्यंत मेल करतेस? पण खरंच बरं झालं आऊ, या टीम वेगवेगळ्या केल्या ना, ते खूप बरं झालं. नंदिनी, तुझं काय चाललंय? कामाचं बोलतोय आपण. कामाच्या वेळेला फक्त काम. आता तो विषय नकोय. सॉरी. उद्यापर्यंत सगळे डिटेल्स मला मेल कर. काय? हा, हो. ते देवदर्शनाचं. हा, नंदिनी, हो हो. तू अर्ध्या तासात येणार होतीस, तास झाला. अजून किती वेळ लागणार आहे? प्लीज रिप्लाय. पप्पा आणि अविनाश सरांचं डिस्कशन संपतच नाहीये. मिस्टर दाभोळकर, सॉरी जय, तू निघ, घरीच भेटूया. आज खूप उशीर झाला ना मला. हो, खूप वेळ वाट बघितली मी. जय, सॉरी. ऍक्च्युली वाटलं नव्हतं रे इतका उशीर होईल मला. अरे, पप्पांचं आणि सरांचं डिस्कशन वाढतच गेलं, म्हणून मग फायनली तुला मेसेज केला मी. म्हणजे खरं तर फोन करणार होते, पण तिथे त्यांच्या समोर फोन नाही करू शकले. जय, तू रागवलास का माझ्यावर? आय एम सॉरी. जय, जय, मला कळतंय जय,
खूप वेळ वाट बघितलीस. आज आपल्याला एकमेकांशी नीट बोलताही आलं नाही. ये दमली असशील ना. थँक्यू. नवरा दमून येतो तेव्हा बायको त्याच्यासाठी एवढं करते, मग हे थँक्यू कशाला? सॉरी. आता सॉरी अरे आणि घे. अदिती ये ना जरा बस. अदिती, आपण दोघं एकत्र काम करतो एका कंपनीत. लपवालपवी सुरू असली तरी एक समाधान आहे की आपण एकमेकांसोबत असतो, एकमेकांसमोर. कधी दोन शब्द एकमेकांशी बोलायला मिळतात याची वाट बघत असतो. पण आज आपल्याला एकमेकांसाठी निरोपही नाही ठेवता आला. दोन शब्द बोलण्याचं तर राहूच दे. मला असं वाटतंय अदू, ही फक्त सुरुवात आहे. इथून पुढे आपल्या कामाचं प्रेशर वाढत जाणार, काम वाढत जाणार, जबाबदाऱ्या वाढत जाणार. आज जे तुझ्या बाबतीत झालं ते कदाचित उद्या माझ्या बाबतीत होईल. आपल्याला एकमेकांसाठी वेळच देता आला नाही तर. जय, माहित नाही हे असं किती दिवस चालू राहणार. सारिका, हा तू केलेला ईमेल मी चेक केला घरी जाऊन. काही करेक्शन्स आहेत का? काही नाही, एव्हरीथिंग परफेक्ट. व्हेरी गुड. थँक्यू. चला, आज बऱ्याच दिवसांनी नंदिनी मॅडमच्या देवांना फुलं व्हायचा योग आलाय. का रे? का ती येणार नाही का? नाही नाही, ते त्यांचा फोन आला होता. आऊंनी त्यांना सर्वे करायला सांगितलेलं एका टूर साठी, त्याच्यामुळे ते आज काही येऊ शकणार नाहीत. पण हे किती मस्त आहे ना, आई साहेब आणि नंदिनी यांची एक टीम. खरं तर तिलोत्तमा मॅडम, आपल्या सगळ्यांच्याच टीम्स एकदम मस्त आहेत. म्हणजे किती विचारपूर्वक बनवल्यात सगळ्या टीम्स ऍक्च्युली. हा, फक्त साई आणि रजनीची. देवाच्या कृपेने आज सगळं व्यवस्थित होणार आहे. असं काय तीर मारणार आहेस तू? अहो काका, आज मी होमवर्क करून आलोय जरा कामाचा. वा, व्हेरी गुड. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हे काय, एकटी झालीस? हा, काय कदम? नाही म्हणजे मला वाटलं की रजनी आली नाही ना, रजनी तिच्या सोबत येईल. नाही आली ना? नव्हतीच येणार ती. पण रजनीला तसं उशीरच झालाय नाही? गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आलास? हो काका, आलोच. काय सकाळी सकाळी माणसं भेटतात यार. काय मॅडम, काय झालं सकाळीच? रिक्षावाला, मी त्याला रिक्षात बसताना सांगितलं होतं की बाबा माझ्याकडे सुट्टे पैसे नाहीयेत. तर म्हणाला चलेगा मॅडम, देखेंगे. आणि आता इथे आल्यावर भांडत बसला सुट्ट्या पैशांवरनं. मग मग काय,
मी ऐकते की काय सुनावलं त्याला. म्हटलं जा तू आणि घेऊन ये सुट्टे पैसे, मला नाही माहित. तुमचं बरोबर आहे रजनी मॅडम. हा म्हणजे बरोबरच आहे ना. तुम्ही आधी सांगितलं होतं रिक्षावाल्याला की सुट्टे पैसे नाहीयेत, तरी पण असं झालं. मग त्याला सुनवायलाच पाहिजे होतं. साईप्रसाद, नंदिनी मॅडमचा देव पावणार आहे तुला आज. म्हणजे नाही काय नाही, ते आपल्या क्लायंट साठीचं प्रेझेंटेशन बनवलंय मी, ते एकदा चेक करून घ्या ना. मी आत्ता आले ना तुझ्या समोर. हा हा काय हा ट्युशनच्या बाई आल्यासारखं गृहपाठ घेऊन लगेच समोर काय आलास? थांब ना जरा, श्वास तरी घेऊ दे ना मला. आणि तसंही तुझं प्रेझेंटेशन बघायचं असेल ना तर 1-2 तास जाणार आहेत माझे ते बघण्यात. कॉफी तरी घेऊ दे. नाही तांगडे, कॉफी आण ना प्लीज. रजनी मॅडम, मी फक्त एक पहिला ड्राफ्ट केलेला आहे. अरे मी आत्ता सांगितलं ना तुला. कॉफी घेते आणि बघते तुझं प्रेझेंटेशन. ओके? अरे वा, म्हणजे आज काम होणार वाटतं. नवरे, मी रोजच काम करते हो. हा, लोकांसारख्या सवलती घेतलेल्या आवडत नाहीत. कारण मला ना एका ऍड कंपनीचं प्रेझेंटेशन करायचंय. करू? हा, मग तेच प्रेझेंटेशन बनवलंय मी. ते एकदा बघा ना फक्त. का तू का केलंस प्रेझेंटेशन? कोणी सांगितलं होतं तुला? कशाला नसते उद्योग करायचे स्वतःच्या मनाने? मी बोलले होते का असं काही? अच्छा, सगळ्यांना दाखवायला का किती काम करतोस तू? आणि मी काहीच काम करत नाही, उशिरा येते ऑफिस मध्ये. वा, तुलाही चांगलं जमायला लागलं रे दिखाऊपणा करणं. रजनी मॅडम, मी फक्त प्रेझेंटेशन बनवलंय. हो ना, मग मला कशाला दाखवतोयस आता? जा सरांना दाखव. नाही, एक काम कर ना, त्या ऍड कंपनी मध्ये जा आणि तिथे ते प्रेझेंटेशन. काहीच प्रॉब्लेम नाहीये. मी कसं काय प्रेझेंटेशन देऊ? हा, कारण तिथे अनुभव लागतो ना. एवढं कळतंय ना? मग काय करायचंय पुढे पुढे करायची? रजनी, इट्स ओके. इट्स नॉट ओके. आमचं काहीही बोलणं झालं नव्हतं या विषयावर. मी काही सांगितलं नव्हतं त्याला. कशाला करायचं स्वतःच्या मनाने उद्योग? नसते उद्योग करायचे आणि दुसऱ्याची कामं वाढवून ठेवायची. जुई, आज तुझ्यासाठी सरप्राईज. अरे वा, मजा आहे जुईची. सरप्राईज वगैरे? हो, माझ्या टीम मध्ये आहे ना ती. वा, ग्रेट. पण सरप्राईज काय? सांगतो. जुई, आज आपल्या टीमच्या पहिल्या क्लायंटचं पहिलं प्रेझेंटेशन तू सगळ्यांसमोर करायचंस. जे काय नाही, मला मान्य आहे की ती तुझ्या टीम मध्ये तुला दुसरा काही ऑप्शन नाहीये. पण किती नवीन आहे ती. तिला फारसं काही येतही नाही. हो, आणि संधी नाही दिली तर तिला येणारही नाही. तिला संधी देणं महत्वाचं आहे. जुई, मी तुझे काही वीक पॉइंट्स आणि पॉझिटिव्ह पॉइंट्स लिहून ठेवलं. तुझी स्ट्रेंथ ते मी तुला सांगेन नंतर. रजनी मॅडम, स्वतःच्या नावापेक्षा दुसऱ्याला मिळणारी संधी जास्त महत्वाची आहे जयसाठी. जुई, तू केबिन मध्ये ये, मी तुला तिथेच सांगतो. करेक्ट आहे जय. म्हणजे संधी दिल्याशिवाय येणार कसं ना?
काय झालं जुई? जय, मला मान्य आहे तू माझ्यावर विश्वास दाखवतोयस. नाही म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास आहे हे अगदी खरं आहे. म्हणजे मी काही म्हणत नाहीये, पण थांब थांब थांब, शांत हो. जुई, जे काही म्हणायचंय ते क्लिअर म्हण. क्लिअरली बोल. बोल, काय झालं? जय, तुला असं नाही वाटत आहे का तू खूप घाई करतोयस? नाही. हे बघ जुई, माझा तुझ्यावर फक्त विश्वास नाही, मला कॉन्फिडन्स आहे तू प्रेझेंटेशन उत्तम देणार आहेस.